विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता टी एक्झाम होणार आहे जूनमध्ये, तर त्यासाठी फक्त तुम्हाला PYQची प्रॅक्टिस करूनच पूर्ण पेपर सॉल्व करता येईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकांचं वाचन देखील करावं लागेल. तर त्याच अनुषंगाने मी जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरचे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. जेवढे माझ्याच्याने शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ नक्की बनेल. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण टॉपिकवरचा एक व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. तर पृथ्वीची ब्ल्यूप्रिंट वृत्तजारी कशी काम करते, दिशांच्या गोंधळापासून ते आधुनिक GPS प्रणालीपर्यंतचा प्रवास. तर पुढे पाहू आपण. आता यामध्ये आपल्याला दिशा कशा ठरवल्या गेल्या. तर ताजमहल नेमका कोठे आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे ताजमहल दिला आहे, परंतु इथे ताजमहल आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता जर टोकियोमधील एखादा व्यक्ती आहे तर तो काय म्हणतोय की ताजमहल जो आहे तो त्याच्यासाठी तो पश्चिमेला आहे. टोकियोतल्या व्यक्तीसाठी तो पश्चिमेला आहे. रोममधल्या व्यक्ती म्हणेल की तो पूर्वेला आहे आणि पीटर्सबर्गमधील व्यक्ती म्हणेल की तो दक्षिणेला आहे. म्हणजे दिशा या सापेक्ष असतात. केवळ दिशांवर अवलंबून राहिल्यास स्थान निश्चिती काय होते, अचूक होऊ शकत नाही. आपल्याला एक निश्चित प्रणालीची गरज आहे की ज्याच्यामुळे काय होईल की स्थान निश्चिती होईल. आता पृथ्वी कशी आहे, पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीचा जो व्यास आहे तोही खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या प्रचंड आकारमानामुळे आणि महासागर व पर्वतांसारख्या नैसर्गिक अडथळ्यांमुळे जमिनीवर प्रत्यक्ष रेषा ओढणे काय असतं, अशक्य असतं. म्हणूनच मानवाने पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल म्हणजे ग्लोब आणि एक काल्पनिक जाळीची काय केली, निर्मिती केली. आता पृथ्वीचा व्यास जो तुम्ही इथे पाहू शकता, तर पृथ्वीचा व्यास कसा आहे पहा. पूर्व पश्चिम व्यास हा पृथ्वीचा 12,756 किलोमीटर इतका आहे. तर उत्तर दक्षिण व्यास हा त्याचा 12,714 किलोमीटर इतका आहे. तर हे व्यास पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण एखाद्या वेळेस काय होतं की 4 ऑप्शन येतात की पृथ्वीबद्दलच्या 4 ऑप्शनमधले 3 कोणते बरोबर आहे किंवा एक कोणता चुकीचा आहे हे सांगा. तर अशा वेळेस तुम्हाला हे येते. पुढचं पाहू. तर कोनीय अंतर म्हणजेच कोणतेही स्थान शोधण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून मोजमाप केले जाते. विषुववृत्ताच्या प्रतलापासून पृथ्वीची केंद्राजवळ तयार होणारा कोन हेच त्या स्थानाचे कोनीय अंतर असते. म्हणजे कोणताही गोष्टीचं ज्यावेळेस मोजमाप केलं जातं ते त्याच्या एक केंद्रापासून केलं जातं. आता पृथ्वीचं जे केंद्र आहे ते इथं आहे, म्हणजे इथून त्याचं मोजमाप हे केलं जातं आणि इथून काय हा अँगल तयार होतो. तर या अँगलला काय म्हटलं जातं, हा जो आहे हा याला म्हणतात अक्षांश. तो कितीचा आहे, तो हा 30 अंशाचा असतो आणि हा असतो रेखांश. हा जो खालचा आहे तो रेखांश असतो. तर रेखांश हा किती आहे, कितीचा कोण येतो, तो 90 अंशाचा कोन असतो. आणि हे जे आहे ते विषुववृत्तीय प्रतल आहे आणि हा जो पूर्ण आहे ते काय आहे, पृथ्वीचा आस आहे. आणि उत्तर ध्रुवावर किती आहे, ते 90 अंश असतं. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे 90 अंशाचं असतं. आणि अक्षवृत्त जे असतात ते दक्षिण अक्षवृत्त जे आहे ते 20 अंशाचं असतं आणि उत्तर अक्षांश जे आहे ते 30 अंशाचं असतं. म्हणजे हे विषुववृत्तापासून हे 3 ह्याच्यावर इथे जर गेलं तर ते किती आहे, उत्तर अक्षांश जे आहे ते 30 अंशाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे इथे जर गेलं तर हे जे आहे ते दक्षिण अक्षवृत्त ते असतं 20 अंशाचं. तर पुढे पाहू आपण. अक्षवृत्त म्हणजे काय, तर अक्षवृत्त म्हणजे आडव्या समान रेषा. विषुववृत्तावर 0 अंशाचं विषुववृत्त काय असतं, 0 अंशाचं असतं. हे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध करते. म्हणजे हे काय करतं, पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे हे उत्तर आणि हे दक्षिण गोलार्ध तयार करतं. त्यामुळे आकार तसेच ही पूर्ण वर्तुळे असतात. हे काय पूर्ण वर्तुळे असतात जी ध्रुवाकडे लहान लहान होत जातात. ही तुम्ही पाहू शकता की ही काय आहे, पूर्ण वर्तुळ आहे आणि ही जी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे काय आहे, ती लहान लहान होताना जातात. आता हे उत्तर ध्रुव आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे. तर उत्तर ध्रुवाकडे पाहू शकता की तुम्ही कशी लहान लहान होत गेलेत, तसंच दक्षिण ध्रुवाकडे पण ते काय होत जातात, लहान लहान होत जातात. 2 अक्षवृत्तांमधील अंतर हे सर्वत्र 111 किलोमीटर इतके असते.
आता रेखावृत्त हे संत्र्याच्या फोडीसारख्या उभ्या रेषा असतात. मूळ रेखावृत्त 0 रेखावृत्त असते. आकार ही अर्धवर्तुळे असतात आणि सर्व रेखावृत्त आकाराने काय असतात, समान असतात. अंतर बदलते. संत्र्याच्या फोडीप्रमाणे 2 रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त, म्हणजे हे जे विषुववृत्त आहे इथलं आपलं मधलं, इथं जी लाईन असते विषुववृत्ताची, त्या विषुववृत्तावर त्याचं जे अंतर असतं ते 111 किलोमीटर असते. आणि ध्रुवांवर म्हणजे इथं वर उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव तिथं काय असतं ते 0 अंशाचं असतं. पुढे पाहू अक्षवृत्त आणि रेखावृत्त. तर आता त्याचा आकार कसा असतो. अक्षवृत्ताचा आकार आहे वर्तुळाकार, रेखावृत्ताचा आकार असतो अर्धवर्तुळाकार. दिशा, अक्षवृत्त ही पूर्व पश्चिम दिशा असतात, पूर्व पश्चिम दिशेला असतात, तर रेखावृत्त हे उत्तर दक्षिण दिशेला असतात. एकमेकांमधील अंतर, अक्षवृत्ताचं अंतर असतं सर्वत्र समान 111 किलोमीटर असतं, तर रेखावृत्ताचं अंतर जे आहे ते ध्रुवाकडं काय होत जातं, कमी कमी होत जातं. म्हणजे आता पूर्व पश्चिम जे असतात अक्षवृत्त ते हे कितीचे असतात, 90 अक्षवृत्त उत्तरेला 90 असतात आणि दक्षिणेला पूर्वेला 90 असतात आणि पश्चिमेला 90 असतात. आणि ह्याच्यामध्ये रेखावृत्त जे असतात ते टोटल 360 रेखावृत्त असतात उत्तर दक्षिण मिळून. पुढे पाहूया अक्षवृत्त. पृथ्वीची अचूक दिशा कशी निर्माण होते. तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे तुम्ही पाहू शकता की अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची काय होते, हे दोन्हीचं प्लस होऊन मग त्याच्यापासून अशा प्रकारची वृत्तजाळी तयार होते. तर जाळीला वृत्तजाळी म्हणतात. या जाळीमुळे पृथ्वीवरील कोणत्याही स्थानाची अचूक पत्ता निश्चित करणे शक्य होते. म्हणजे कोऑर्डिनेट्स होणं काय होतं, शक्य होतं अशा प्रकारची जाळी निर्माण झाल्यामुळे. पुढं पाहू सूक्ष्म मोजमाप, अंश, मिनिटे आणि सेकंद. 2 ओळींमधील 111 किलोमीटरचे अंतर खूप मोठे असते. अचूकतेसाठी एका अंशाची डिग्री विभागणी 60 मिनिटात आणि एका मिनिटाची विभागणी 60 सेकंदात केली जाते. एका अंशाच्या डिग्रीची विभागणी 60 मिनिटात आणि एका मिनिटाची विभागणी ही 60 सेकंदात केली जाते. ते येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे केली जाते. पुढं पाहू तर आता जसं कागदावरील जाळी ते खिशातील GPS. आजच्या आधुनिक जगामध्ये हीच वृत्तजाळी भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS तसेच जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS याद्वारे तयार केली जाते. म्हणजेच GIS म्हणजे काय, तर GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि GPS म्हणजे काय, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. या प्रणालीद्वारे काय जातं, स्थानाची निश्चिती केली. इंटरनेटवरील गुगल मॅप आणि इस्रो यांचे भुवन प्रणालीचा पाया देखील याच प्रणालीने तयार केलेला आहे. तर आपण शिकलेली हीच एक काल्पनिक जाळी जी आज आपल्याला रोज काय करते, रस्ता दाखवत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकेल आणि त्याचा तुम्ही नक्की पूर्ण पहा, त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाला तर मला देखील चांगलं वाटेल. धन्यवाद.